सिन्नरमधील फसवणुकीच्या गुन्ह्यानंतर आता खराच्या कोट्यावधीच्या मालमत्तेवर ईडीकडून टाच येण्याची दाट शक्यता आहे. मनी लॉन्ड्रिंग आणि आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपाखाली खराचं साम्राज्य आता पूर्णपणे अडचणीत सापडलं. पाहूयात काय आहे ईडीचं मिशन खरात. भोंदू खराच्या मालमत्तांवर ईडीची टाच. खराची संपत्ती ईडीच्या रडारवर. अशोक खरातला ईडी मुंबईत आणणार. भक्तांच्या श्रद्धेशी खेळणाऱ्या अशोक खरात भोवती पोलिसांनी फास आवळल्यानंतर आता खरात ईडीच्याही रडारवर आलाय. खरातने लोकांना गंडवून जी कोटीच्या कोटी उड्डाणं घेतली आहे, त्यामुळे ईडीने सुद्धा या प्रकरणात उडी घेतली होती. हजारो कोटींची माया आतापर्यंत खरातने जमवल्याचा संशय आहे. हे बघता नाशिक, नगर, पुणे इथं धाड सत्र राबवून अनेक महत्वाची कागदपत्र ईडीने जप्त केली होती. आतापर्यंतच्या तपासात बँकांमध्ये खराची बनावट खाती, काळा पैसा पांढरा करणं, मोठ्या प्रमाणात जमीन खरेदी, बेनामी संपत्ती आणि बेहिशोबी मालमत्ता, रोखीचे मोठमोठे व्यवहार, पतसंस्थांमधली आर्थिक उलाढाल, देवस्थान ट्रस्टच्या नावाने केलेले व्यवहार या सर्व बाबी समोर आल्या आहेत. त्यात खरातने केवळ स्वतःच्याच नाही तर आपल्या सहकाऱ्यांच्या नावानेही मोठे आर्थिक व्यवहार केल्याचा संशय आहे. त्यामुळे या प्रकरणांचा तपास आता ईडी करणार आहे. यामध्ये खरातचे साथीदार आणि त्याच्यासोबत व्यवहार करणाऱ्यांची पण चौकशी केली जाऊ शकते. पण महत्त्वाचं म्हणजे खराच्या मालमत्तांवरही ईडीची टाच येणार आहे. अर्थात कोट्यवधींची बेनामी मालमत्ता ईडीकडून अटॅच करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची सूत्रांची माहिती आहे. इतकंच नाही तर अशोक खरातचा ताबा घेण्यासाठी ईडी न्यायालयात अर्ज करणार असल्याचंही कळतंय. अशोक खराशी संबंधित बँकांचे सर्व व्यवहार सध्या तपासले जात असून अनेक खाती त्याची सील करण्यात आली आहेत. त्याच्या स्थावर आणि जंगम मालमत्तेवर सुद्धा आता कारवाई होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात अशोक खरातचा बनावट कागदपत्रांच्या आधारावर उभा असलेला हा बंगला कोसळण्याच्या स्थितीमध्ये आहे. खरात भोवती ईडीच्या कारवाईचा फास आता आवळत जातोय. झी 24 तासने याबाबत आधीच ही शक्यता वर्तवली होती. त्यामुळे झी 24 तासच्या बातमीवरही या निमित्तानं शिक्कामोर्तब होत आहे. आता जर ईडीला खरातचा ताबा मिळाला तर खरातला चौकशीसाठी मुंबईत आणलं जाण्याची शक्यता आहे. यातून खरातच्या आणखी मालमत्ता, जमवलेली कोट्यवधींची माया आणि व्यवहार समोर येण्याची शक्यता आहे. योगेश खरे, झी 24 तास, नाशिक.